एकूणच प्रचारामध्ये काय मुद्दे महत्वाचे ठरलेत? आता एकूण आडगाव सर्कल मध्ये प्रचाराचे जे मुद्दे वाडी वस्तीवर रस्ते, सिंचनचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, गावात नव्या योजना, खूप तांडीवर अजून ड्रेनेज नाही, याच्या तांड्यावर घारदोन तांड्यावर ड्रेनेज सिस्टीम नाही, सगळं गल्ल्यानं घाण आहे, असंख्य प्रश्न आहे अजून. निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्यक्रम काय? निवडून आल्यानंतर काय आता सध्याच्या डेटला तर आता खूप इथं मोठा दूध व्यवसाय आहे. आडगाव सारख्या मोठ्या गावात किमान तिथं 2-5 हजार लिटर दूध जात संकलन होतं रोज. तिथे एखादं मोठं पशुवैद्यकीय जनावरांसाठी हॉस्पिटल पाहिजे. परत एखादं उपकेंद्र बी अजून गरज आहे झालट्यासारख्या गावाला. खूप वैद्यकीय समस्या भरपूर आहे मतदारसंघामध्ये. प्रचारामध्ये तुम्ही कुठले मुद्दे महत्वाचे केलेत? समजा काय आश्वासन दिले? प्रचारामध्ये जे लोकांना गोठ्याचे वगैरे एरीचे जे बिलं नाही आले 2-2 वर्षे, गरीब शेतकऱ्यांना व्याजाना पैसे काढून बनवलेले, ते खूप परेशान झाले. त्यांचे ते पैसे आलेले ते व्याजात गेले आणि काहीच्या घरच्या जमीन विका लागल्या गाय गोठ्याच्या सरकारच्या योजनेच्या चक्करमध्ये. ते वेळेवर नाही आल्यामुळं 4-4 वर्ष झाले त्यांना ते पैसे नाही आले. जिल्हा परिषद मार्फत त्याच्यावर बी आम्ही कारवाई करू, ते पैसे मिळण्याचा प्रयत्न करू सर्व लोकांना. अजून जे लाईटचा प्रश्न आहे, पुढे ट्रान्सफॉर्म नाही, डीपी नाही, तार तुटलेले सगळं विस्कळीत आहे. सौरवर चालावं म्हणतं सरकार. सौरवर तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे ती सौर एनर्जी, पण ते इतकं त्याचं चालू नाही राहिलं आणि भेटून नाही राहिलं लोकांना. तर आता सध्या विरोधकांकडे कसं बघता? कारण सत्तेतले पक्ष आहेत तुमच्या समोर. नाही आता विरोधाकडे काय, आता भाजपाला तर काय अमित शहा आणि मोदी आणि गडकरी साहेब आणावं लागते 2 दिवसात असं वाटतंय मला. आता पडळकर आले, पंकजाताई आले, अतुल सावे आले, आता काय राहिलं? आपण राज्यपाल महामहिम राज्यपाल राजस्थानची गावगाव हिंडते, कशाच्या निमित्तानं जावळाला जाऊ राहिले, कोणाच्या हळदीला जाऊ राहिले, बिना आमंत्रणाने जाऊ राहिले. हो, काहीच नाही लगे असं. बरं, आता जनतेला काय आव्हान कराल? कारण आता जनतेला काही नाही, जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे, त्याच्यामुळे काही चिंता करायचं काम नाही. जनतानं ठरवलेलं आहे इथून सेना आणि भाजप इथून हद्दपार होणार आडगाव मधून निश्चित. जनता आपल्या पक्षाकडनं कोण प्रचारात उतरलं होतं? आपल्या पक्षाकडून काँग्रेसचे आमचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब, विलास सावतडे असतील, जिल्हाध्यक्ष असतील. आमच्या पक्षाकडे पण काही जास्त लोक आले नाही, कारण की आमच्या पक्षानं माहिती आहे यांची ताकद किती, इथं यांच्याकडे मुद्दे काय आणि याला काही जनतेनं ठरवलेलं. त्याच्यामुळे पक्ष आमचं काही नाही. आमचे नेते कॉर्नर मिटिंग असेल, सगळ्या चांगली तयारी चालू आहे त्यांची. मग आता मतदानासाठी काय आव्हान कराल? मतदानासाठी एकच आवाहन करणार, हे जे उमेदवार आहे, एक तर स्थलांतरित उमेदवार आहे, हा नुसता बिझनेस साठी आलेला उमेदवार आहे, हा ठेकेदार आहे एक मोठा. आणि दुसरा एक उमेदवार आहे तो पोस्टर बॉय आहे, त्यांना कधी तोंड दाखल नाही कोणाला. तिसरा जो राष्ट्रवादीचा उमेदवार आहे तर त्याचं काही अस्तित्व नाही या मतदारसंघात. मी नक्कीच जनता यांना हाणून पाडीन. जो जनतेत 10 वर्षे काही नसताना बी होतात त्याच उमेदवाराला लोक प्राधान्य देतील. नाही, सरकारच्या कामावर तर लोक नाखुशच आहेत, त्यात काही शंकाच नाही. आणि यांना जे आता वारेमाप धनाचा वापर करीत आहे, इतक्या माझ्यासारख्या ग्रामपंचायतना लढणाऱ्या उमेदवाराला जरा पूर्ण याला मंत्रिमंडळ आणावं लागतं, ते निश्चित यांचा पराभव आहे असं दिसतंय मला तरी.